वर्डी येथे होळीनिमित्त सुकनाथ बाबांचा भंडारा. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या वर्डी गावात होळी उत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सुकनाथ बाबा भंडारा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून हिंदू एकात्मतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा सोहळा ठरत आहे. विविध जाती, पंथ आणि परंपरा असलेल्या समाजाला एकत्र आणत हा उत्सव राष्ट्रीय एकात्मता निर्माण करीत आहे. भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जिवंत उदाहरण. भारत देश विविधतेने नटलेला असला तरी एकता हीच शक्ती हा संदेश आपल्या सण उत्सवांतून अधोरेखित होत असतो. वर्डी येथील होळी उत्सव आणि सुकनाथ बाबांचा भंडारा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. हा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. पूर्णांक 1973 दशसहस्रांश पासून या ठिकाणी होळी साजरी केली जात असून सुरुवातीला केवळ 7 किलो गव्हाच्या पिठापासून भंडाऱ्याची परंपरा सुरू झाली. आज या भंडाऱ्याचे प्रमाण तब्बल 200 क्विंटल गव्हाच्या पिठांपर्यंत पोहोचले आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडतो. कोण होते सुकनाथ बाबा? 18व्या शतकात संत सुकनाथ महाराजांनी समाजजागृतीचे कार्य केले. त्यांच्या कार्यातून समाजात एकात्मता, सदाचार आणि शिक्षणाचा संदेश दिला गेला. समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या समाधीनंतर त्यांच्या शिष्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. फाल्गुन वद्य द्वितीयेला सुकनाथ बाबांची पुण्यतिथी साजरी केली जाते. 20 मार्च 1973 रोजी वर्डी येथे त्यांची संजीवन समाधी स्थापन करण्यात आली असून त्या दिवसापासून होळी आणि भंडाऱ्याची परंपरा अधिक व्यापक झाली. आज भव्य स्वरूप धारण करून लाखो भाविकांना आकर्षित करतो. गावकऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने आणि लोकवर्गणीतून हा उत्सव आयोजित केला जातो. होळीच्या तयारीसाठी गावात अनेक दिवसांपूर्वीच हालचाली सुरू होतात. 3 दिवस गावात उत्सवाचे वातावरण असते. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी 6 वाजता बाबांच्या समाधीला अभिषेक करून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर भंडाऱ्याचा प्रसाद वाटप केला जातो. एकतेचा संदेश देणारा उत्सव हा वर्डी येथील सुकनाथ बाबा भंडारा हिंदू समाजातील ऐक्याची प्रचिती देतो. सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. एकता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सोमनाथ तालुक्यातील वर्डी या गावी आलो आहोत. त्या ठिकाणी श्री सद्गुरू सुकनाथ बाबा यांचं दरबार आहे आणि या ठिकाणी आज मोठा आनंदी सोहळा हा पार पडत आहे. त्यानिमित्त आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. वर्डी गावाच्या आराध्य दैवत सद्गुरू सुकनाथ बाबा त्यांच्या 91व्या पुण्यतिथी निमित्ताने आज आमच्या दरबारामध्ये ग्रामस्थांच्या वतीने भव्य असं भंडाऱ्याचे त्याने आयोजन करण्यात आले. सन 1935 बाबांनी समाधी केली. तर पूर्वी बाबांनी या ठिकाणी गावाला अनेक असे सामाजिक किंवा शैक्षणिक काम सुद्धा त्या ठिकाणी बाबांनी आता बाबांनी स्वातंत्र्यपूर्वची स्थापना केली. तसे बाबांच्या समाधीनंतर त्या ठिकाणी बाबाची ती परंपरा रघुनाथ बाबा या विचारात रघुनाथ बाबांनी 1979 ला त्या ठिकाणी समाधी घेतली. त्यानंतर त्यांचे जाऊ आमच्या वडील जगन्नाथ बाबा त्या ठिकाणी गादीवर आले. त्यांच्या देखील त्या ठिकाणी 2000 त्यांच्यानंतर माझ्याकडे या ग्रामस्थांनी समाज बांधव सर्व या ठिकाणी जबाबदारी माझ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने आज सगळ्या आमचा हा भंडाऱ्याचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाने ठिकाणी साजरा होतो. जवळजवळ 150 लोकांची त्या ठिकाणी गावाच्या बट्ट्या व रोडे भाजलेले पाठवून त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी वांग्याची भाजी आणि वर असा त्या ठिकाणी महाप्रसादाचा मेनू असतो. जवळजवळ किती या ठिकाणी भाविभक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात? जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोक त्या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. काय सांगा या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आज झाला हे भाविभक्त आहे. आज आमच्या इथे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांचा भंडारा आहे, पुण्यतिथी. सालाबादाप्रमाणे दरवर्षी इथे गर्दी ही वाढत चालली आहे. 1935 पासून ज्या दिवसापासून समाधी घेतली त्या दिवसापासून भंडारा होतो आमच्या इथे. म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव आमच्या इथे हा भंडारा म्हणून बाबांची पुण्यतिथी म्हणून आम्ही साजरा करत असतो. कारण बाबांनी आम्हाला जो संदेश दिलेला आहे, एकोप्याचा संदेश जो दिलेला आहे तो चिरंतन आम्ही पुढे नेत आहोत. आमचे मठाधिपती भैया महाराज असतील, पद्माकर आबा असतील किंवा
अं, अं, गौरव महाराज असतील, श्यामबाबा असतील, यांच्या मार्गदर्शनाने हे गाव पूर्ण एकोपाने एकवटलेलं असतं या भंडाऱ्याच्या दिवशी. यात कोणताही जाती भेद न मानता आम्ही इथे लहान मोठे लोक, मुस्लिम असो हिंदू असो, सगळे आम्ही एकोप्याने या ठिकाणी बाबांच्या भंडाऱ्यासाठी आमच्याकडून जे होतं ते आम्ही या बाबांच्या भंडाऱ्यासाठी करत असतो. आणि बाबांनी नेहमी आम्हाला एकोप्याचा संदेश दिलेला आहे की एकत्र राहा, शिका आणि पुढे गावाचं नाव लौकिक करा. हा बाबांनी आम्हाला संदेश दिलेला आहे आणि त्याच बाबांच्या मूळ मंत्रावर आम्ही चालत आलेलो आहोत आतापर्यंत. आणि यापुढेही बाबांचा जो आदेश आहे आम्हाला त्यानुसार आम्ही चालत राहतो. शकता या ठिकाणी आपण बाबांनी नागरिकांना म्हणजे संदेश हा दिलेला आहे की एकजूट एक विचाराने आपण सत्कार्य करत चला आणि पुढे जात राहावं. या मार्गानेच या ठिकाणी आज भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये भक्तिभावाने या ठिकाणी सोहळा हा पार पडत आहे.